ए मोबाईल दादा दादा मोबाईल मागे महाराष्ट्राचं सरकार एवढी पोलीस यंत्रणा असताना अजूनही हे आरोपी सापडत नाहीये आणि खऱ्या अर्थानं जे याच्या मागची भूमिका वठवणारे वाल्मिक कराड यांच्यावर अजूनही कारवाई झालेली नाही. खंडणीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला परंतु कारवाई नाही. सर केंद्र ह्या सर्व पुन्हा घटनेचं धनंजय मुंडेकडे सुरू जाते. धनंजय मुंडेची राजीनाम्याची मागणी करण्यात आली. हे आत्ताच्या घराला आम्ही वाल्मिक कराड, आता वाल्मिक कराड कोणाशी जवळचे, कोणाच्या आधारावर एवढं त्यांचं या ठिकाणी दादागिरी दहशतवादी, आता त्याचा तपास सरकारने करायचा. सर कल्याण घटना घडलेली आहे, मराठी अमराठी वाद झालेला, मराठी लोकांना मारण्याचा प्रकार घडलेला आहे. नाही, हा तर चुकीचा आहे. अशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावर जर अन्याय होत असेल तर मला वाटतं त्याच्याविरुद्ध आवाज उठवला जाईल. हे आता जे सरकार आलं ना याच्यामुळं ही मस्ती आलेली आहे. त्याच्या आधी नव्हती मस्ती, पण ते सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी असेल आणि बाकीचे लोक अशा या सगळ्या मंडळींना, मी काय सगळ्या मराठींच्या विरोधात नाही बोलणार, परंतु जी अशी मंडळी आहे मराठींच्या विरोधातली त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आताची सत्ता आल्यामुळे त्यांना तसं प्रोत्साहन वाटतंय म्हणून ती भूमिका निभावतात. मला वाटतं ठेचावं लागेल. एक घटना समोर आलेली आहे. पवन चक्की कंपनीच्या काही गुंडांकडनं एका कुटुंबियाला मारहाण होताना दिसतं आणि मागच्या कुठे धाराशिवमध्ये शेतकरी कुटुंबावर, तर त्यामध्ये काही कारवाई संदर्भात मागणी करणार आहे का? मागच्या एका महिन्यापासून गुन्हा देखील दाखल झालेला आहे. नाही, खरं तर हे वेगवेगळ्या ठिकाणी हे जे पवन चक्कीचे जे लोक आहेत, जे कॉन्ट्रॅक्टर मंडळी आहे, हे दहशतवादच माजवतात. खरं सांगायचं तुम्हाला, जमिनी अडपणे, जमिनी बळजबरी जमिनीवर जाऊन हे करणे आणि मग एखादा शेतकरी विरोध करतात तर त्याला दादागिरी केली जाते. वाटतं याचा आम्ही निषेध करतो. याच्याविषयी ठोस पावलं उचलण्यासाठी सरकारला आम्ही आवाहन करतो. मंदिर बांधून नेता होता येत नाही असं मोहन भागवतांचं वक्तव्य. बरोबर बोललेले, चूक काय बोलले ते. सर राहुल गांधीवरती कालच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. झालेली घटना कुठं काय झालेलं आहे मुद्दाम यांना आता भारतीय जनता पार्टीला काँग्रेसची भीती वाटायला लागलेली, इंडिया आघाडीची भीती वाटायला लागली आणि म्हणून हे सगळे अशा पद्धतीने करतात. म्हणतो राहुल गांधीवर गुन्हा दाखल करून सरकार काही करू शकत नाही, उलट राहुल गांधींनाच फायदा होईल.